एक्सप्रेस कॅनॉलच्या दुरुस्तीसाठी संग्राम पाटील यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला। धुळे उडाणे व गोताणे येथील एक्सप्रेस कॅनॉलच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सभापती संग्राम पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून पेट्रोलचा कॅन आणि बाटल्या ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला। उडाणे व गोताणे परिसरातील एक्सप्रेस कॅनॉलची अवस्था अत्यंत धोकादायक झाली असून कॅनॉल फुटल्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। तसेच गावांमध्येही पाणी शिरत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। संरक्षण वीण, पाईप मोरी व पूल उभारणीसह कॅनॉलची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी संग्राम पाटील यांनी अनेकदा पाटबंधारे व सिंचन विभागाकडे केली होती, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला। यापूर्वी मे 18 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन 2 जून रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता, तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व संग्राम पाटील आणि भाजपाचे माजी प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा यांनी केले। आंदोलनादरम्यान संग्राम पाटील यांनी पेट्रोलचा कॅन हातात घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। काही शेतकरीही पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते। पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत पेट्रोल जप्त केले। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये किरकोळ झटापट झाली। आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। यावेळी संग्राम पाटील यांनी संबंधित निष्क्रिय अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, एक्सप्रेस कॅनॉलची तातडीने पाहणी करून आवश्यक कामांना मंजुरी द्यावी, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा दिला। आंदोलनात संजय शर्मा, समाधान पाटील, रवींद्र पाटील, नारायण शिंदे, योगेश पाटील, राकेश पाटील, संतोष पाटील, सिद्धार्थ पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते। तर धुळे शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली। धुळे तालुक्यातील गोताणे व उडाणे गावातून जो जाणारा एक्सप्रेस कॅनॉल आहे, हा कॅनॉल गोताणे व उडाणे गावामध्ये दोघं ठिकाणी फुटलेला आहे आणि परिणामी गोताणे गावामध्ये फुटलेल्या कॅनॉलमधून नागरी वस्तीमध्ये ते पाणी शिरतं आणि तिथं देखील त्या नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय। आणि उडाणे गावातले जो एक्सप्रेस कॅनॉल जातो तिथं देखील तो शेतातला जो कॅनॉल फुटलेला आहे ते पूर्ण 250 हेक्टर जमीनमध्ये तिथं पाणी घुसतं आणि म्हणून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं खरीपाचं पीक घेता येत नाही आणि पूर्णतः त्यांचं आर्थिक नुकसान होतं। या संदर्भात मी पाटबंधारे विभागाला वेळोवेळी निवेदन दिलेले, अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली, पण मात्र जाणीवपूर्वक त्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। आणि म्हणून या नागरिक जे गोताणे गावातील नागरिक असतील, उडाणे गावातील शेतकरी असतील, यांच्यावर अनेक वर्षापासून अन्याय होत आहे आणि म्हणून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी आज आत्मदान करण्याचा प्रयत्न केला होता आणि माझा जीव घेत जरी गेला तरी बेहतर आहे। आज जरी आमच्या हातातून पोलिसांनी आमच्या हातातून पेट्रोल हिसकवलं, पण येणाऱ्या काळामध्ये आता त्यांनी दखल जर नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये एक गुप्त पद्धतीने आंदोलन करून कलेक्टर महोदयांच्या दालनामध्ये घुसून अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या केल्याशिवाय मी राहणार नाही। जर या संदर्भात या मी प्रशासनाचा, जिल्हा प्रशासनाचा या संदर्भात मी जाहीर निषेध करतो आणि म्हणून मी हे जे संबंधित अधिकारी आहेत यांच्यावर देखील शासनाने कारवाई करावी अशी मी शासनाकडे मागणी करत आहे।